Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. गोमूत्र प्यायला दिलं, डोक्यावरचे केस कापले, विनायक राऊतांवरती सोन गिरीजाचे गंभीर आरोप, राऊत कुटुंबावरती जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल, भोंदूबाबा फिरोज शेखलाही अटक. नगरसेविका राजुल पाटील ठाकरेंच्या सेनेच्या पक्षापासून अलिप्त, आदित्य ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीलाही राजुल पाटील गैरहजर, चर्चांना उधाण. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेल्यास सीएम पदासाठी शिंदेंशिवाय पर्याय नाही, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांची खिल्ली. शासकीय निधी आपल्या बापाचा असल्याची प्रशासनाची धारणा, मिरज पंचायत समितीच्या वादावरून खासदार विशाल पाटलांचा घणाघात, प्रशासकीय अधिकाऱ्यांना सत्तेचं संरक्षण मिळतंय, पाटलांचा हल्लाबोल. शाळा बंद आंदोलनाचा शिक्षकांना फटका, 8,629 शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सर्व 9 मृतदेह बाहेर काढले, अखेर 83 तासांनी शोधमोहीम थांबवली, एनडीआरएफकडून 9 जणांची सुखरूप सुटका, दुर्घटनेतून एकूण 14 कर्मचारी बचावले. गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित 21 जणांची चौकशी, नाशिक, मालेगाव, धुळे आणि अहिलानगरमध्ये एकाच वेळेस एटीएसची छापेमारी, भट्टीने सोशल मीडियाच्या माध्यमातून टेरर टास्क दिल्याची माहिती समोर. बिश्नोई टोळीशी संबंधित 3 शूटरला दिल्ली पोलिसांकडून अटक, बिश्नोई गँगचा मोठ्या गुन्ह्याचा कट उधळला, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई. स्विगी कंपनीला भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाण संस्थेकडून तब्बल 9 नोटिसा, खराब पॅकेजिंग आणि मुदत संपलेलं खाद्यपदार्थ दिल्याचा आरोप आहे. स्विगी कंपनीच्या सेवेवरती ग्राहकांचा संताप. लोकप्रिय टीव्ही अभिनेता रोहित चंदेलाला अटक, तर अल्पवयीन मुलीला मारहाण, लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. रोहित विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. मुंबईमध्ये उघडे किंवा तुटलेले मॅनहोल दिसल्यास त्वरित तक्रार करा. व्हॉट्सअप चॅटबॉट माय बीएमसी मार्ग या ॲपवरती तक्रार नोंदवा, मुंबई पालिकेचं नागरिकांना आवाहन. मुंबई आणि पुणेकरांची पाणी चिंता मिटली, दमदार पावसामुळे जलसाठ्यामध्ये मोठी वाढ, पुणे शहरातील पाणी कपात तुर्तास स्थगित, तर मुंबईतीलही पाणी कपात रद्द होण्याची शक्यता. मुंबईच्या मध्य आणि हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक, सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक, देखभाल दुरुस्तीचं काम हाती. देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग गायब, महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पाऊस नाही, आज बहुतांश भागात पावसाची उघडी. माढ्यातील सीना नदी कोरडी ठाक पडली आहे, लाखो एकरवरील पीक धोक्यात आली आहेत, शेतकऱ्यांकडून उजनीतून पाणी सोडण्याची मागणी, नदीपात्रातून मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा होत असल्याचाही प्रकार. पावसाच्या खंडामुळे पिकांवर शंखी गोगलगाय आणि वाणू किडीचा प्रादुर्भाव, पिकांचं नुकसान रोखण्यासाठी कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. बोगस सोयाबीन बियाणं प्रकरणी अकोला आणि अमरावतीत गुन्हा दाखल, बूस्टर आणि रवी सीड्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल, पेरणीनंतर सोयाबीनला अंकुर फुटत नसल्याची तक्रार आहे. पालघरच्या तांदूळवाडीमध्ये डोंगराचा कडा खचला, मुसळधार पावसामुळे भूस्खलनामध्ये शेकडो झाडं जमीनदोस्त, गडाकडे जाणारी पायवाटही गायब, नैसर्गिक संपत्तीचं अतोनात नुकसान. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्याच्या सासवडमध्ये मुक्काम, दिवे घाटातून अवघड टप्पा पार केल्यानंतर पालखी सासवडमध्ये मुक्कामी, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.